वेलकम स्टुडंट. आज आपण लेसन 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याच्यामधला नेक्स्ट पार्ट बघणार आहे, तो म्हणजे ॲटॉमिक साईज. लास्ट लेक्चरला आपण व्हॅलन्सीबद्दल शिकलो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनबद्दल शिकलो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं राईट करायचं, किती शेल्स असतात आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. आणि आत्ता जो पॉईंट आहे ॲटॉमिक साईज, हा सुद्धा एक्झामच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर एक्सरसाइजमध्येच तुमच्या 2 गिव्ह रिझन दिलेले आहेत आणि ॲटॉमिक साईजची तुम्हाला शॉर्ट नोटसुद्धा आहेत. सो हा पॉईंट आहे, छोटासा हा व्हिडिओ बनेल, पण फार इम्पॉर्टंट आहे. बघूया आपण काय ते ॲटॉमिक साईज. आता ॲटम म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर शेप येतो, तो कसा येतो रे? सर्क्युलर येतो किंवा राऊंड शेप येतो. ज्यावेळेस तुम्ही बरेचसे स्ट्रक्चर काढताय ॲटमचे, सोडियमचं काढताय, हायड्रोजनचं काढलं, ऑर्गॉनचं काढलं, ते स्ट्रक्चर तुम्ही कसं काढलं आहे? सर्क्युलर काढलं आहे. म्हणजेच एखादा राऊंड शेप असेल किंवा सर्क्युलर शेप असेल तर आपण काय करतो रे, त्याला एक कुठेतरी सेंटर असतो, बरोबर आहे. समजा तुम्हाला 2 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटरचं सर्कल काढायला सांगितलं, तर तुम्ही काय करता? जे कंपास आहे त्याच्यामध्ये तेवढा डिस्टन्स घेता, तेवढं मेजरमेंट घेता आणि सर्कल ड्रॉ करता. म्हणजेच सेंटरपासून म्हणजे सर्कम्फरन्स जो आहे किंवा एंड आपण त्याच्या कडा म्हणतो आहे, त्यापर्यंतचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण रॅडियस असं म्हणतो. मग इथं ॲटॉमिक रॅडियस म्हणजेच काय? तर ॲक्च्युली ॲटॉमिक रॅडियस, ॲटॉमिक साईज आधी काय म्हटलं आहे बघा, की त्यांनी असं म्हटलं आहे की लास्ट तुम्ही 9th स्टँडर्डला ज्यावेळेस होता त्यावेळेस तुम्ही शिकलेलं आहे की कोणत्याही मॅटरच्या फंडामेंटल प्रॉपर्टी ज्या असतात, ज्या मूलभूत प्रॉपर्टी असतात, त्या प्रॉपर्टी कशाहून डिटरमाइन केल्या जातात? तर त्या मॅटरच्या साईज किंवा व्हॉल्यूमवर केले जातात. ठीक आहे. एखादा मॅटर किंवा कोणत्याही मॅटरच्या फंडामेंटल प्रॉपर्टी कशावरून डिटरमाइन केल्या जातात? तर त्याच्या साईज किंवा व्हॉल्यूमवर केल्या जातात. मग इथंसुद्धा आपण ॲटमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते कशावरून डिटरमाइन करतो आहे? तर ॲटमच्या साईजवरून करतो आहे. ॲटमची साईज आपण अशी सांगू शकत नाही, कारण ॲटम सर्क्युलर आहे. मग ते आपण इथं काय करतो आहे? राऊंड शेपमध्ये असल्यामुळं जसं एखादं सर्कल तुम्ही ड्रॉ करता, एखादं सर्कल ड्रॉ करायला सांगितलं की त्याचा सेंटर असतो आणि सेंटरपासून त्या ज्या एजेस आहेत तिथपर्यंतच्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो रे? रॅडियस म्हणतो. ठीक आहे. इन्युमरेबल रॅडियस वी कॅन ड्रॉ इन अ सर्कल. ठीक आहे. मग आता इथं पण आपण काल सोडियमचं स्ट्रक्चर काढलं होतं, आपण आठवतं आहे? हा समजा न्यूक्लियस असेल, न्यूक्लियसच्या कडेने 2 ऑर्बिट्स काढले. ठीक आहे. सोडियमचं काढायचं म्हणजे आपल्याला 3 ऑर्बिट्स काढावे लागतील, कारण सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होतं रे? 2h1 होतं. ठीक आहे. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? त्याच्या 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आता हा न्यूक्लियस आहे, इथे मी 2च काढते सगळ्यात आतल्या शेलमध्ये. बाहेरच्या शेलमध्ये 8 असतात, त्या तेवढे काढत बसत नाही आहे मी. न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रोटॉन्स असतात. प्रोटॉन्सवर चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह असतो. देन न्यूट्रॉन्स असतात, न्यूट्रॉन्स चार्जलेस असतात, हेही माहिती आहे आपल्याला. आणि इलेक्ट्रॉन्स असतात, ते इलेक्ट्रॉन्स मात्र कुठल्या असतात? निगेटिव्ह चार्ज असतो. आता तुम्हाला डेफिनेशन ॲटॉमिक साईजची कशी असणार आहे बघा. ॲटॉमिक साईज म्हणजेच काय? तर डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स कुठून डिस्टन्स आहे? तर त्या ॲटमचं जे डिस्टन्स आहे, कसं डिस्टन्स डिटरमाइन केलं जातं बघा. खूप सोपा पॉईंट आहे, लक्षात येईल तुमच्या लगेचच, की ही जी डिस्टन्स आपण दाखवतो आहे तो डिस्टन्स कसा आहे बघा. द साईज ऑफ ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रॅडियस. एखाद्या ॲटमची साईज कशाने दाखवली जाते? तर तिच्या रॅडियसने दाखवली जाते. ॲटॉमिक रॅडियस म्हणजेच काय? द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल. जे आउटर मोस्ट शेल आहे, म्हणजे एकदम बाहेरचं जे शेल आहे, त्या बाहेरच्या शेल आणि न्यूक्लियस मध्ये पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक रॅडियस असं म्हणतो आहे. ठीक आहे. मग आता इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसपासून हे बाहेरचं ऑर्बिट किंवा ह्या साईडला मी काढते, न्यूक्लियसपासून हे बाहेरचं ऑर्बिट आहे, हे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? त्या ॲटमची रॅडियस म्हणतो आहे, म्हणजेच ॲटॉमिक रॅडियस असं म्हणतो. आता ही ॲटॉमिक रॅडियस प्रत्येक ह्याच्यामध्ये कशी असणार आहे रे? वेगवेगळी असणार आहे, कारण प्रत्येकामध्ये शेल्स जे असणार आहे ते डिफरंट असणार आहेत. एक्झाम्पल आपण लिथियमचं घेऊया. लिथियम आहे,
लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 3 आहे. 3 आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 2 and 1 असणार आहे. ओके. आता 2 and 1 म्हणजे याच्यामध्ये 2च शेल आहेत. 2 शेल म्हणजे हा न्यूक्लियस झाला त्या ॲटमचा, हे फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि थर्ड शेल आहे, त्या थर्ड शेलमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळं इथं डिस्टन्स जे आहे ते न्यूक्लियसपासून जे आउटर मोस्ट शेल आहे तिथपर्यंतच्या डिस्टन्सला आपण ॲटॉमिक रॅडियस असं म्हणतो आहे. म्हणजेच सोडियम आणि लिथियम यांच्यामध्ये जर कंपॅरिझन केली तर लिथियमची ॲटॉमिक रॅडियस कशी असणार आहे? लेस असणार आहे, कारण इथं आउटर मोस्ट शेल एक कमी आहे. त्या मानानं सोडियममध्ये 3 शेल्स आहेत, साहजिकच ॲटॉमिक रॅडियस याची जास्त असणार आहे. ओके. आता आपण इथं डेफिनेशन तुम्हाला काय दिली आहे बघूया. डेफिनेशन्स लर्न करत असताना व्यवस्थित, कारण तुम्हाला शॉर्ट नोट असं विचारलं जाते की ॲटॉमिक साईज विचारली जाते. मग ॲटॉमिक साईजमध्ये तुम्ही डायरेक्ट ॲटॉमिक रॅडियस लिहू शकत नाही आहे. तुमचा पहिला पॉईंट काय असणार आहे बघा, ॲटॉमिक रॅडियस किंवा द साईज ऑफ ॲटम. फर्स्ट पॉईंट तुमचा काय येणार आहे शॉर्ट नोट आली तर, द साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रॅडियस. एखाद्या ॲटमची साईज कशाने इंडिकेट केली जाते? तर तिच्या रॅडियसमधून. मग रॅडियस म्हणजेच काय? फक्त डेफिनेशन जर आली ॲटॉमिक रॅडियस तर तुम्हाला डेफिनेशन काय लिहायची आहे बघा. ॲटॉमिक रॅडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट शब्द महत्त्वाचा आहे इथं, कारण शेल म्हटलं तर कुठल्या शेलपर्यंत? कारण प्रत्येक एलिमेंटमध्ये काहींमध्ये एक शेल आहे, काहींमध्ये 2, 3, 4. ठीक आहे. त्याच्यामुळं इथं डेफिनेशनमध्ये त्यांना ॲक्युरेट लिहायचे. ॲटॉमिक रॅडियस इज द डिस्टन्स बिटवीन, कुणामधलं डिस्टन्स? न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल. ठीक आहे. आता ह्याची जी मेजरमेंट आहे, तुम्हाला सर्कल काढलं तर आम्ही मेजरमेंट कसं देतो? 5 सेंटीमीटरचं काढा, 7 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, म्हणजे सेंटीमीटर आपण देतो आहे. सेंटीमीटरपेक्षा मोठे तुम्हाला मीटर्स आहेत, हे सगळं माहिती आहे जनरल बेसिकली. मग ही ॲटॉमिक रॅडियस कशामध्ये मोजली जाते? तर तुम्हाला माहिती आहे की ॲटम हा इतका स्मॉलेस्ट पार्ट आहे की जो डिवाइड होऊ शकत नाही, इतका तो स्मॉल आहे. मग ह्याची रॅडियस पण काय असणार आहे? तेवढी स्मॉल असणार आहे. मग ह्याची जी रॅडियस आहे बघा, त्याचं युनिट जे आहे ते PM आहे. PM म्हणजे इथंच काय घेतलं आहे? पायकोमीटर म्हणतात किंवा काही पिकोमीटर म्हणतात. प्रोनाऊन्सिएशन कसंही करू शकता तुम्ही. PM म्हणजेच काय? पायकोमीटर किंवा पिकोमीटर, जे नॅनोमीटरपेक्षा सुद्धा कमी असतं. ॲटॉमिक रॅडियस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट picometer or picometer, that is PM, which is smaller than नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षा सुद्धा कमी आहे PM. आणि पुढे त्यांनी एक्सप्रेशन दिले बघा, 1 PM इज इक्वल टू, 1 PM म्हणजे किती? इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. -12 येते. म्हणजे 1 मीटर जर आपण घेतला, 1 मीटर आणि PM, मीटर आणि पायकोमीटर याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर मीटरच्या 10⁻⁻12 म्हणजे 0.00 कितीतरी 12 झिरो येतील आणि 1 याच्यामध्ये एवढं ते लहान असणार आहे, पॉईंटमध्ये असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, ॲटॉमिक रॅडियस इज एक्सप्रेस इन द युनिट PM. नेक्स्ट पुढच्या पॉईंटमध्ये बघा, हे रेज केलं होती. ठीक आहे. याच्यानंतर काय म्हटलं आहे बघा, काही एलिमेंट्सच्या रॅडियस तुम्हाला दिलेत. प्लुरल रॅडियसचं प्लुरल रॅड आहे. ठीक आहे. आता इथे काही एलिमेंटचे ॲटॉमिक रॅडियस तुम्हाला दिलेले आहेत. बघा इथे एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स कोणकोणते आहेत बघा, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम अँड लिथियम. दीज आर द एलिमेंट्स. आता त्याच्या रॅडियस प्रत्येकाच्या दिलेल्या आहेत PMमध्ये. ऑक्सिजन 66, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74, बेरिलियम 111, लिथियम 152. ओके. एलिमेंट्स आणि त्याच्या रॅडियस दिलेले आहेत. आता लक्षात घ्या, इकडे हे जे एलिमेंट्स आहेत तुम्हाला मी 20 एलिमेंट्स बाय हार्ट करायला सांगितले होते. 20 एलिमेंट्सपर्यंत तुम्हाला त्याचे ॲटॉमिक नंबर्स माहीत असणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, म्हणजेच 3 म्हणल्यानंतर कोणता पिरियड असणार आहे? सेकंड पिरियडमध्ये. ओके. सेकंड पिरियड. लिथियम नंतर बेरिलियम येतं आहे याच्यामध्ये, बेरिलियम नंतर बोरॉन येतं आहे, बोरॉन नंतर कार्बन आहे,
कार्बन नंतर नायट्रोजन आहे, नंतर ऑक्सिजन आहे. म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत हे बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की हे सेकंड ग्रुपमधले. आणि बऱ्याच वेळा हा असे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्डालाही विचारलेले आहेत. एलिमेंट्स दिले जातात, ॲटॉमिक रॅडियस त्यांची दिली जाते आणि त्याच्यावरून ते इन्क्रीजिंग ऑर्डरने लावा, डिक्रीजिंग ऑर्डरने लावा. मग ह्यातला स्मॉलेस्ट कोणता आहे, लार्जेस्ट कोणतं आहे, बिगेस्ट कोणतं आहे, असे क्वेश्चन्स त्याच्यावर विचारले जातात. ठीक आहे. असाच क्वेश्चन फर्स्ट काय विचारला आहे बघा. By referring to the modern periodic table, find out the periods to which the above mentioned belong. वर जे काही एलिमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या एलिमेंट्सची तुलना किंवा त्याचा रेफरन्स घेऊन मॉडर्न पिरियॉडिक टेबल पहा. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की हे जे एलिमेंट्स आहेत सगळे हे कोणत्या पिरियड्समधले आहेत. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, फाइंड आउट द पिरियड टू विच द अबव एलिमेंट्स बिलॉंग. हे वर दिलेले जे एलिमेंट्स आहेत 6 एलिमेंट ते कोणत्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्या पिरियड्समध्ये येतात. आणि आत्ताच तुम्हाला मी आन्सर सांगितलं काय आहे ते, तर 2. कोणता पिरियड आहे, 2 पिरियडमध्ये आहे, सेकंड पिरियडमध्ये आहेत. ओके, त्यामुळे त्याचा आन्सर येणार आहे सेकंड पिरियड. ओके, काय आन्सर असणार आहे त्याचं, सेकंड पिरियड. आफ्टर राईट डाऊन इन युअर नोटबुक. सेकंड क्वेश्चन, arrange the above element in a decreasing order of their atomic radii. आता तुम्हाला हे जे एलिमेंट्स आहेत ते कसे लावायचे आहेत रे, तर डिक्रीजिंग ऑर्डरने लावायचे आहेत. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजेच काय, उतरता क्रम. म्हणजे सगळ्यात आधी काय येणार आहे, ज्याची ॲटॉमिक रॅडियस जास्त आहे ते एलिमेंट्स येणार आहेत. बघा बरं केअरफुली, सगळ्यात जास्त कोणाचे येतं, लिथियमचे. सो लिथियम विल कम फर्स्ट. ओके, लिथियमच्या नंतर कोण आहे, कोणाचे जास्त आहे, बेरिलियम आहे. बेरिलियम आफ्टर काय असणार आहे, काय येतं आहे, बोरॉन. करेक्ट. बोरॉन नंतर काय असणार आहे, कार्बन. कार्बन आफ्टर नायट्रोजन अँड लास्ट वन ऑक्सिजन. ओके, सो आन्सर लाईक दिस विल कम. अरेंज द अबव एलिमेंट्स इन अ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडाय. सो लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन, does the arrangement match with the pattern of the second period of the modern periodic table. आत्ता जे आपण रायटिंग केलं होतं लिथियम, बेरिलियम, जे काही पद्धतीने मांडलं होतं ते मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या सेकंड पिरियड सारखं आहे का, एस किंवा नो. डजनी क्वेश्चन विचारलं आहे, त्यामुळे तुम्हाला आन्सर काय द्यायचं आहे इथं. आत्ताच बघितलं आपण जे काही एलिमेंट्स मांडले होते आपण डिक्रीजिंग ऑर्डरनी, ते कशासारखे होते, तर सेम पिरियड सेकंडमध्ये तशीच अरेंजमेंट आहे. लिथियम आहे, लिथियम नंतर बेरिलियम, बोरॉन, बोरॉन नंतर कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, अशीच अरेंजमेंट आहे. सो याचा आन्सर तुमचं काय येणार आहे, एस येणार आहे. ठीक आहे, याचा आन्सर थर्डचा आन्सर काय येईल इथं, एस. देन फोर्थ क्वेश्चन, विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. याच्यातला बिगेस्ट एलिमेंट कोणता आहे आणि स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे तोही तुमच्या लक्षात येतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन, what is the periodic trend observed in the variation of atomic radius while going from left to right within a period. आता जे काही कन्क्लुजन तुम्ही काढणार आहे, जे काही ट्रेंड्स आहेत पिरियॉडिक ट्रेंड्स तुम्हाला लक्षात आलेली आहेत, जे व्हॅरिएशन ॲटॉमिक रॅडियसमध्ये तुमच्या लक्षात आलेलं आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करायला सांगितलं आहे. पण कसं जायचं आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. पिरियडमध्ये सेकंड पिरियड आता आपण पाहतोय, सेकंड पिरियडमध्ये ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट टू राईट जात आहे, डावीकडून उजवीकडे जात आहे, म्हणजे स्टार्ट फ्रॉम लिथियमपासून सुरुवात करायची लेफ्ट टू राईट म्हटल्यानंतर. मग लेफ्ट टू राईट जाल तर तसं तुम्ही ह्या ॲटॉमिक रॅडियसबद्दल काय सांगाल. बघा, पहिली लिथियम होती, नंतर बेरिलियम आहे, म्हणजेच लिथियमपेक्षा कमी कोण आहे, बेरिलियम आहे. बेरिलियमपेक्षा कमी रॅडियस कोणाची, बोरॉनची. म्हणजे कन्क्लुजन काय निघतं इथं, तर ॲटॉमिक रॅडियस काय होत जाते, लेफ्ट टू राईट डिक्रीज होत जाते इन पिरियड. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. पिरियड्समध्ये फक्त पिरियड्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हॉरिझंटलला पण हॉरिझंटल जे रोज असतात, हॉरिझंटल आडव्या रेषा, त्याला आपण पिरियड्स म्हणतो आहे. बरोबर आहे. इथे चार्टमध्ये वाटल्यास तुम्हाला मी अजून दाखवते. आपण पाठीमागच्या लेक्चरला हा टेबल ऑब्झर्व केला होता. इथे बघा, आता हे ज्या आडव्या रोज आहेत
ह्या जे आडव्या रोज आहेत, फॉर एक्झाम्पल लिथियम, आता आपण बघितलं लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे एका म्हणजे हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल जी रो आहे त्याला आपण काय म्हणतोय रे? पिरियड्स म्हणतोय. काय म्हणतोय? पिरियड्स. बट आता जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत, हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत, ठीक आहे, हे जे हॅलोजन 17 ग्रुप आपण घेतला आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे जे आहेत किंवा हे जे व्हर्टिकल अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो रे? ग्रुप्स म्हणतोय. काय म्हणतोय? ग्रुप्स. ग्रुप्स म्हणजे अशी जी व्हर्टिकल मांडणी आहे, उभी मांडणी, मराठीमध्ये उभी मांडणी आहे, त्याला ग्रुप्स असं म्हणतोय. आणि मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की इथं ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 1 to 18 ग्रुप्स आहेत. आणि आडवे ज्या रोज आहेत, आडव्या रोज व्हर्टिकल कॉलम्स म्हणतोय आपण, त्याला ग्रुप्स म्हणायचं. आणि हॉरिझॉन्टल रोज आहेत, ह्या हॉरिझॉन्टल रोजला आपण काय म्हणतोय? पिरियड्स म्हणतोय. मग आता आपण काय बघितलं? तर सेकंड पिरियड जो आहे, हा सेकंड पिरियड, ह्या सेकंड पिरियडमध्ये ॲटॉमिक रॅडियस काय होत जाते रे? डिक्रीज होत जाते. म्हणजे लिथियमची ॲटॉमिक रॅडियस जास्त आहे, त्या मानानं बेरिलियमची कमी आहे, त्याच्यापेक्षा बोरॉनची कमी आहे, नंतर कार्बनची कमी आहे. ठीक आहे, म्हणजे यातून कन्क्लुजन काय निघतंय बघा. कन्क्लुजन आपण इथं बघणार. यू विल फाइंड दॅटमध्ये काय म्हणतोय बघा आपण. द ॲटॉमिक रॅडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. म्हणजेच आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट गेल्यानंतर ॲटॉमिक रॅडियस काय होत जाते? डिक्रीज होत जाते. हा गिव्ह रिझन तुम्हाला तुमच्या एक्सरसाइजमध्ये विचारलं गेलं आहे आणि परीक्षेलाही बऱ्याच वेळा विचारला जातो. मग याचा आन्सर कसा आहे बघा. याचं रिझन काय आहे की ॲटॉमिक रॅडियस डिक्रीज का होत जाते? तर त्याचं रिझन काय? द रिझन बिहाइंड दिस इज ॲज फॉलो. फर्स्ट वन, while going from left to right within a period, the atomic number increases one by one, meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. हे महत्त्वाचं रिझन आहे. आपण काय करतो? लिथियम आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 होता, बेरिलियमचा किती होता रे? 4 होता. लिथियमचा 3 तर बेरिलियमचा कसा आहे? 4 आहे. म्हणजे एक ॲटॉमिक नंबर काय झाला? इन्क्रीज झाला. आणि तुम्हाला माहिती आहे की ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? द नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे एक ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये त्या ॲटममध्ये किंवा नेक्स्ट ॲटम जो येणार आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन वाढतो आहे, त्याचबरोबर प्रोटॉनसुद्धा वाढतात. मग हे प्रोटॉन्स मगाशी मी तुम्हाला दाखवले कुठं असतात? न्यूक्लियसमध्ये असतात. मग न्यूक्लियसचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो एकनी प्रत्येक वेळीस वाढत जातो आहे. सो while going from left to right within a period, the atomic number increases one by one. एक एक ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो आहे. मीनिंग याचा अर्थ काय होतो? द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट ॲट अ टाईम. याचा अर्थ न्यूक्लियसमध्ये सुद्धा किंवा न्यूक्लियसवर सुद्धा एक पॉझिटिव्ह चार्ज प्रत्येक वेळेस वाढत जातो आहे. ओके, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय म्हणतो आहे? जसे प्रोटॉन्स वाढत जातात, एक एकनी प्रोटॉन्स वाढत जातात, तसे इथं इलेक्ट्रॉनसुद्धा आउटर मोस्ट शेलमध्ये वाढत जातात. फॉर एक्झाम्पल लिथियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, बेरिलियमच्या 2 असणार आहे, बोरॉनच्या 3 आहे, कार्बनच्या 4 आहे. म्हणजे प्रत्येक शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट शेलमध्ये म्हणूया, बाहेरची शेल जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी एक एक इलेक्ट्रॉन्स काय होत जातो आहे? वाढत जातो आहे. बघा इथं मग जो अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये जास्त होणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज कशावर वाढला? न्यूक्लियसवर वाढला. शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढला, निगेटिव्ह चार्ज वाढला, म्हणजे जे अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ते इथं वाढतं आहे. थर्ड पॉईंट बघा. ड्यू टू इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल टुवर्ड द न्यूक्लियस. इथं पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळं, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स कुणाकडे खेचले जातात? टुवर्ड द न्यूक्लियस टू अ ग्रेटर एक्सटेंट अँड देअर बाय साईज ऑफ द ॲटम डिक्रीजेस. त्यामुळं इलेक्ट्रॉन्स कोण खेचतं आहे? तर न्यूक्लियस खेचतो आहे. ठीक आहे, कारण त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज वाढला आहे. त्यामुळे इथं ॲटमची साईज डिक्रीज होते. ॲटमची साईज डिक्रीज झाली याचा अर्थ ॲटॉमिक रॅडियससुद्धा काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, हे झालं पिरियड्समध्ये. पिरियड्समध्ये काय सांगतो आहे आपण? लेफ्ट टू राईट गेलं की ॲटॉमिक रॅडियस काय होत जाते? डिक्रीज होत जाते. नेक्स्ट आता काही पुन्हा एकदा एलिमेंट्स दिलेले आहेत. तुम्हाला जे एलिमेंट्स आहेत आणि त्याच्या रॅडियस पण दिलेले आहेत. ठीक आहे, काय आहे बघा. एलिमेंट्स पहिले दिलेले आहेत आणि त्याच्या रॅडियस दिलेले आहेत.
एलिमेंट जे आहेत त्या एलिमेंट्समध्ये तुम्हाला कोणकोणते दिलेले आहेत बघा. सोडियम आहे, ठीक आहे, पहिल्यांदा पोटॅशियम आहे, देन सोडियम, देन RB मीन्स रुबिडियम आहे, देन CS एवढेच दिलेले आहेत. आणि त्याचे पुन्हा काय केले, त्याची ॲटॉमिक रॅडियस दिली प्रत्येकाची. 231, 186, 244, 262, 152 अशा पद्धतीने त्याच्या रॅडियस दिले. मग आता इथे बघा, तुम्ही जर मायन्यूटली विचार केला तर हे कोणत्याही पिरियड्समधले नाहीत. म्हणजे समजा तुम्ही म्हणला की लिथियम दुसऱ्या पिरियडमध्ये आहे, पण सोडियम तिसऱ्या पिरियडमध्ये, पोटॅशियम चौथ्या पिरियडमध्ये आहे, म्हणजे हे एका पिरियड्समधले एलिमेंट्स नाहीत. मग आपण ग्रुपचा विचार करूया. ग्रुप फर्स्ट बघितला तर ग्रुप फर्स्टमध्ये लिथियम आहे, हायड्रोजन काही दिलाच नाही त्यांनी, लिथियम आहे, लिथियम नंतर सोडियमसुद्धा फर्स्ट ग्रुपमध्ये, पोटॅशियम आहे, RB आहे, CS आहे, ठीक आहे. म्हणजे हे जे एलिमेंट्स आता आपल्याला दिलेले आहेत ते काय आहेत, एका फर्स्ट ग्रुपचे आहेत, एकाच ग्रुपमधले आहेत, ठीक आहे. बघा, बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, मागच्यासारखाच क्वेश्चन त्यांनी दिला आहे, फाइंड आउट द ग्रुप्स टू विच द अबव एलिमेंट्स बिलॉंग. जर तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा रेफरन्स घेतला तर हे जे एलिमेंट्स आहेत ते कोणत्या ग्रुपचे आहेत असं त्यांनी विचारले. काय आन्सर येणार आहे, ग्रुप फर्स्टमधले आहेत. कोणते एलिमेंट्स आहेत ते ग्रुप फर्स्टमधले आहेत, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन इज दिस, अरेंज द अबव एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रॅडिया. इथं तुम्हाला काय सांगितलं आहे, तर मगाशी आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डरने लावायला सांगितलं होतं. हे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स तुम्हाला आता इन्क्रीजिंग ऑर्डरने लावायचे आहेत, म्हणजे चढत्या क्रमाने लावायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात कमी ॲटॉमिक रॅडियस कोणाची आहे, लिथियमची. ओके, म्हणजे सगळ्यात पहिला कमी असणारा सेकंड पिरियडमधला आहे तो लिथियम. लिथियम नंतर सगळ्यात कमी कोणाची आहे रे, सोडियमचे. ओके, सोडियमची आहे Na. देन सोडियम नंतर कोणाची कमी आहे, की पोटॅशियमचे, नंतर रुबिडियमची आहे म्हणजेच RB, आणि लास्ट वन CS, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण मांडणी केली. ही मांडणी कशी आहे, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रॅडियस. थर्ड क्वेश्चन असा विचारला आहे, डज द अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप फर्स्ट ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता जी आपण मांडणी केली ती मांडणी मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या ग्रुप फर्स्टसारखी आहे का, बघा बरं पुस्तकामध्ये, तर आहे. लिथियम नंतर सोडियम नंतर पोटॅशियम नंतर RB नंतर CS आहे. अशा पद्धतीनं ही अरेंजमेंट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. ह्याच्यामधला बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट ॲटम कोणता आहे तो तुम्हाला शोधायचा. स्मॉलेस्ट कोणता आहे आणि बिगेस्ट कोणता आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेन ऑब्झर्वड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रॅडाय डाऊन अ ग्रुप. आणि मग तुमचं कन्क्लुजन तुम्ही जे आता रायटिंग केलं आहे त्याच्यानं तुम्हाला कन्क्लुजन काय होतं आहे, तुम्ही काय अनुमान काढू शकता की ग्रुपमध्ये ज्यावेळेस एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम येतो आहे म्हणजेच लिथियमपासून CS पर्यंत येतो आहे, तर इथं ॲटॉमिक रॅडियस काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे लिथियमपेक्षा जास्त सोडियमची आहे, नंतर पोटॅशियमची आहे, नंतर RBची आहे. अशा पद्धतीनं ॲटॉमिक रॅडियस इन्क्रीज होत जाते. ह्याच्यावर क्वेश्चन पण आहे, काय इन्क्रीज होत जातं. साधं सोपं ह्याच्यामध्ये लॉजिक आहे की प्रत्येक जो एलिमेंट आहे त्याच्यामध्ये एक एक शेल इन्क्रीज होत जाते, नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत जातात, ठीक आहे. ह्याचं कारणही तुम्हाला दिलं आहे बघा. क्वेश्चन असा आहे, वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. गिव्ह रिझनचा हा क्वेश्चन आहे की जसं आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाईल तसं काय होत जाते, त्याची ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रॅडियस इन्क्रीज का होत जाते. तर याचा आन्सर असं आहे, दिस इज बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप न्यू शेल इज ॲडेड. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जसं आपण ग्रुपमध्ये पुढे जाऊ तसे एक न्यू शेल ॲड होत जाते. मग अशी मी तुम्हाला काढून दाखवलं होतं, लिथियममध्ये 2 शेल असतील तर सोडियममध्ये किती शेल असणार आहेत, 3 शेल असणार आहेत. पोटॅशियममध्ये किती असतील, 4 शेल असणार आहेत. ओके, अशा पद्धतीने नंबर ऑफ शेल्स काय होतात, वाढत जातात. साहजिकच ॲटॉमिक रॅडियस काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. पण हे कशामध्ये, ग्रुपमध्ये जे व्हर्टिकल कॉलम्समध्ये. आणि पिरियड्समध्ये मग अशी आपण काय बघितलं तर लेफ्ट टू राईट गेलो आपण
तर ती काय होत जाते, डिक्रीज होत जाते. पण ग्रुपमध्ये ती काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय म्हटलं आहे बघा. Therefore, the distance between the outermost electron and the nucleus goes on increasing. इथं प्रत्येक वेळेस एक एक शेल इन्क्रीज झाल्यामुळं न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट जे काही ऑर्बिट आहे किंवा इलेक्ट्रॉन आहे त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढत जातं. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन स्पाईट ऑफ द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज. ॲज अ रिझल्ट त्यांनी म्हटलं आहे म्हणजे रॅडियस वाढते म्हणजेच काय होतं आहे, ॲटमचा साईज इन्क्रीज होत जातो आहे. साहजिकच त्याच्यावर न्यूक्लिअर चार्जसुद्धा काय होतो आहे, वाढत जातं. ठीक आहे. बघा आन्सर कसं येणार आहे, बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुपमध्ये खाली येत असताना नवीन शेल काय होत जाते, ॲड होत जाते. नवीन शेल ॲड झालं याचा अर्थ न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांच्यामधलं डिस्टन्स वाढतं आहे. डिस्टन्स वाढलं याचा अर्थ ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. दिस इज द करेक्ट रिझन. ठीक आहे. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, फक्त ॲटॉमिक साईज आणि ॲटॉमिक रॅडियस बघितलं. ओके, लक्षात ठेवा लेफ्ट टू राईट ज्यावेळेस तुम्ही पिरियडचा विचार करताय त्यावेळेस ॲटॉमिक रॅडियस काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ग्रुपमध्ये मात्र ॲटॉमिक रॅडियस टॉप टू बॉटम काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आजच्या लेक्चरला आपण एवढाच पॉईंट बघितला. नेक्स्ट लेक्चरला आपण मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरॅक्टरिस्टिकचा स्टडी करणार आहे. थँक्यू.